एक हप्त्याचे नाही तर एका पाठोपाठ 2 हप्त्याचे 4,000 रुपये मिळणार आहेत। पण बघा काही बातम्या अशा येत होत्या की त्यामध्ये सांगण्यात यायचं पैसे जमा झाले, पण एक गोष्ट लक्षात घ्या, त्या बातम्यांमध्ये काही तथ्य नव्हतं। पण बघा आता मोठी आणि आनंदाची बातमी आली, कृषी मंत्र्यांनी डायरेक्ट घोषणाच करून टाकली, पैसे वाटपाचा फॉर्म्युला तयार। बघा आता पूर्ण पैसे तुमच्या बँक खात्यात डीबीटीच्या अंतर्गत जमा करण्यात येणार आहेत। होय, आता सरकारचं पूर्ण लक्ष म्हणजे जो सरकारचा पूर्ण फोकस आहे तो आता या योजनेकडे लागलेला असून सरकार आता एकदाच पूर्ण पैसे वाटप करून टाकणार आहे। पण आता शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये नाही तर शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये ही रक्कम मोठी जमा होणार आहे आणि यामुळे राज्यभरातील लाखो शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार असून लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता हे पैसे जमा होणार आहेत। सर्व काय अपडेट आता बघणार असून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, अशाच बातम्या तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील। तर चला पाहूयात। नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, आनंदाची बातमी आली। या ठिकाणी बघा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार, स्पष्टपणे माहिती या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे। बघा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत, आता एक नाही तर 2 हप्त्याचे पैसे येणार आहेत बँक खात्यात। सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठोपाठ आता जे आहे ते पैसे पाठवण्यात येणार आहेत, म्हणजेच की या मार्च महिन्यात एका पाठोपाठ एका योजनेचे असे पूर्ण पैसे जमा होत जाणार आहेत। आता नमो शेतकरीचे पैसे येतील, त्यानंतर लगेच हप्ता तुम्हाला पीएम किसानचा पण मिळेल। असे 2 योजनेचे 4,000 रुपये आणि पीक विम्याचे वेगळेच 17,000 रुपये आता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत आणि यामुळे शेतकरी बांधवांना एक मोठा दिलासा मिळणार आहे। सरकारच्या लक्षात आलं की शेतकऱ्यांना हप्ता भेटायला उशीर झालेला आहे, त्यामुळे सर्व शेतकरी नाराज झालेले आहेत। मग आता हीच शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता डायरेक्ट 4,000 रुपये मिळणार आहेत। बघा 2,000 रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मिळणार आहेत, ते म्हणजे नमो शेतकरी योजनेचे, आणि इकडे केंद्र सरकारकडून 2,000 रुपये मिळणार आहेत, ते म्हणजे पीएम किसान योजनेचे। आणि हे पैसे आता तुम्हाला मिळण्यास काय उशीर होणार नाहीये, एका पाठोपाठ एक हप्ता असा जमा होणार आहे। म्हणजे आता नमो शेतकरीचे पैसे जमा होतील आणि लगेच पीएम किसानचे पैसे तुमच्या खात्यात येतील। असे 4,000 रुपये आल्यानंतर पूर्ण शेतकरी बांधवांना सरकार 17,000 रुपयांचा पीक विमा हा डायरेक्ट त्यांच्या बँक खात्यात देणार आहे। यामुळे आता शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळेल। पण बघा आता हे पैसे वाटप सर्वात आधी या 14 जिल्ह्यात होणार आहे। या 14 जिल्ह्यातून सर्वात आधी पैसे वाटप होतील। बघा या 14 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर पीक विमा, नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेचे पैसे सर्वात आधी आता तुमच्या खात्यावरती तुम्हाला भेटून जातील। मग चला आता यादी तुम्हाला दाखवतो, कोणते 14 जिल्हे आहेत त्यांची नावं पण दाखवतो। त्यासाठी आता फक्त तुम्ही शेवटपर्यंत लक्ष देऊन व्हिडिओ पाहण्याचा आता काम करा। बघा या ठिकाणी मोठी आणि महत्त्वाची बातमी आता समोर आल्याने शेतकरी बांधवांना दिलासा मिळाला। इथे बघा काय सांगितलं आहे, नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता होणार वितरित, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे होणार जमा। होय आली आनंदाची बातमी, एक नाही तर आता 2 हप्त्याचे पैसे येतील आणि त्यात पुन्हा पीक विम्याची एक वेगळीच रक्कम येईल। आणि सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला फक्त नमो शेतकरी योजनाच नाही तर नमो शेतकरी योजना, केंद्र सरकारकडून पीएम किसान योजना आणि पीक विम्याचे पैसे आता पूर्ण मिळणार आहेत आणि हे पैसे पूर्ण आता मंजूर होत असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती टोटल रक्कम जमा होणार आहे। बघा त्यातले त्यात कृषी मंत्री यांच्याकडून आनंदाची बातमी आलेली आहे। महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे आहेत। बघा आता दत्ता भरणे हे कृषी मंत्री असून यांच्या माध्यमातून मोठी घोषणा आता नमो शेतकरीची झालेली असून डायरेक्ट त्यांनी अधिवेशनातच घोषणा करून टाकलेली आहे आणि ही घोषणा झाल्यानंतर शेतकऱ्यांना डायरेक्ट दिलासा मिळाला। बघा शेतकऱ्यांना तर वाटत पण नव्हतं की सरकारच्या माध्यमातून आता नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळतील। बऱ्याच जणांना वाटायलं की योजना बंद झाली, पण तसं काहीच झालेलं नाहीये। तर आता तुमच्या खात्यात नमो शेतकरीचे 2,000 रुपये आणि पीएम किसानचे 2,000 असे 2 हप्त्याचे 4,000 रुपये डायरेक्ट येऊन जाणार आहेत आणि तुम्हाला भेटणार आहेत। पण एक गोष्ट लक्षात घ्या, एकत्र पैसे भेटणार नाहीत। आधी नमो शेतकरीचा हप्ता, त्यानंतर लगेच केंद्र सरकारकडून पीएम किसानचा हप्ता मंजूर होणार आहे आणि तो हप्ता देखील तुमच्या खात्यात 2,000 रुपयांचा येईल। पण आता काही जणांच्या म्हणण्यानुसार यावेळेस शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नमो शेतकरी योजनेचा हप्ता 2,000 नाही तर 3,000 रुपये बऱ्याच शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे। होय आता सरकारने सांगितलेली जर 2 कामे शेतकऱ्यांनी केली तर त्यांच्या बँक खात्यात 2,000 नाही तर जास्त
जास्त रक्कम म्हणजे 3,000 रुपये पण मिळू शकतात। मग आता तुम्ही म्हणाल नमो शेतकरी योजनेचा हप्ता 2,000 ऐवजी 3,000 रुपये कसं काय मिळणार, तर आता त्याचं कारण पण सांगतो आणि हे पैसे कुणाला मिळू शकतात हे पण सांगतो। तर बघा, मुख्यमंत्री फडणवीसांनी निवडणुकीच्या आधी सांगितलं होतं की शेतकऱ्यांच्या खात्यावर आम्ही फक्त आता 2,000 रुपये हप्त्याची रक्कम नाही तर ती वाढवणार आहोत। म्हणजे सरकारला काय करायचं होतं, तर PM किसान योजनेचे आणि नमो शेतकरी योजनेचे जे काय शेतकऱ्यांना दरवर्षाला 12,000 रुपये मिळतात हे सरकारला 12,000 द्यायचे नाही तर वाढवायचे आहेत असं मुख्यमंत्री यांनी घोषणा केली होती। त्यांच्या म्हणण्यानुसार 12 ऐवजी 15,000 रुपये दरवर्षाला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत। मग आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 15,000 रुपये देण्यासाठी सरकारला आता यावेळेस 2,000 रुपये हप्ता न देता 3,000 रुपयांचे हप्ते द्यावे लागतील। म्हणजेच की आता नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती 3,000 रुपये असे हप्ते येण्याची शक्यता आहे। पण बघा, हे हप्त्याचे पैसे जर सरकारने दिले तर ते कसे मिळवायचे हे पण सांगतो। जर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ही 2 कामे केली नाही तर तुम्हाला PM किसानचा पण हप्ता भेटणार नाही, नमो शेतकरीचा पण हप्ता भेटणार नाही आणि पीक विमा पण तुम्हाला मिळायचा नाही। जर तुम्हाला नमो शेतकरीचे पैसे, PM किसानचे पैसे आणि पीक विम्याचे पैसे पाहिजे असतील तर प्रत्येक शेतकऱ्याला आता ही 2 कामे करावीच लागतील। बघा, मग नेमकी आता कोणती 2 कामे करायची आहेत ती पण तुम्हाला माहिती देतो। जर तुम्ही ही 2 कामे केले तर एक मोठा दिलासा तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून नक्कीच भेटेल आणि पूर्ण पैसे हे तुमच्या बँक खात्यावरती 100% जमा होऊन जातील। तर चला आता सविस्तर या ठिकाणी यादी बघूयात, कोणती 2 कामे करायची आणि कोणत्या 14 जिल्ह्यात आता सर्वात आधी पैसे वाटप सुरू होत आहे त्या जिल्ह्यांची पण यादी दाखवतो। ती यादी बघण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि कोणती 2 कामे करायची ते पाहण्यासाठी पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नाहीतर तुम्ही पैसे कधी येणार याची वाट बघत बसाल आणि तुमच्या खात्यात सरकारकडून पैसेच येणार नाहीत असं देखील होऊ शकतं। त्यामुळे तुम्हाला सर्वात आधी ही 2 कामे करून ठेवायची आहेत, म्हणजे सरकारने पाठवलेले पैसे तुमच्या खात्यात येतील। जर ही 2 कामे केली नाही तर पैसे येणार नाहीत अशा सरकारच्या सर्व शेतकरी बांधवांना सूचना पण आहेत। तर चला आता सर्व काय माहिती आपण बघूया। तर चला आता सर्वात आधी पैसे वाटप कोणत्या 14 जिल्ह्यातून पीक विम्याचे आणि नमो शेतकरीचे PM किसानचे वाटप होणार आहे तर चला ती यादी तुम्हाला दाखवतो। त्यानंतर कोणती 2 कामे करायची ती पण बघूयात। बघा, आता या 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला सर्वात आधी पीक विम्याचा लाभ भेटेल। बघा, आता नमो शेतकरी आणि PM किसान हप्ता हा तर एकदमच बऱ्याच जिल्ह्यात येत असतो, पण पीक विमा हा एकदम सगळ्या जिल्ह्यात येत नसतो। पीक विम्यासाठी जिल्हे ठरवावेच लागतात असं सरकारचं होतच असतं। त्यामुळे आता कोणत्या जिल्ह्यातून सर्वात आधी पैसे वाटप सुरू होत आहेत ते देखील आपण बघूयात। बघा, आता नमो शेतकरी योजनेचे देखील पैसे या जिल्ह्यात लवकर मिळतील, PM किसानचे तर लवकर मिळतीलच, पण आता या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पण पैसे मिळणारच आहेत। तर बघा, यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे बीड जिल्हा। आता बीड जिल्ह्यातील देखील शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार असून या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत 2,000 रुपयांचा हप्ता जर यावेळेस हप्ता वाढून दिला तर 3,000 रुपये पण हप्त्याची रक्कम येऊ शकते। त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या आणि PM किसान योजनेचे 2,000 रुपये पण या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता मिळणार आहेत। टोटल 4,000 रुपये ही रक्कम आता होत आहे। बघा, एवढी रक्कम आता ही 2 हप्त्याची मिळणार आहे आणि एवढंच नाही तर बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती आता 17,000 रुपये ही कशाची रक्कम मिळणार आहे तर पीक विम्याची रक्कम मिळणार आहे। कारण की सरकारने घोषणा केलेली होती मागच्या वेळेस राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आता स्पष्ट सांगितलं की शेतकऱ्यांना आता 10,000 नाही 12,000 नाही तर डायरेक्ट 17,000 रुपये आम्ही देऊन टाकू, 17,000 रुपयांचा पीक विमा शेतकऱ्यांना देऊ असं मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा होती। यामुळेच आता राज्यातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पूर्ण हे पैसे वाटपाचं नियोजन राज्य सरकारने केलेलं असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती टोटल रक्कम ही आता वाटप केली जाणार आहे आणि यामुळे लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। तर चला आता पैसे वाटपाच्या यादीतील पुढच्या जिल्ह्यांची नावं सांगतो। बघा, यानंतरचा जिल्हा तो म्हणजे धाराशिव जिल्हा। आता हा धाराशिव जिल्हा मराठवाड्यातील आहे। बघा, आता बीड जिल्ह्याच्या जवळचा जिल्हा धाराशिव जिल्हा म्हणून ओळखला जातो। आता धाराशिव जिल्ह्यातील या ठिकाणच्या सर्व शेतकरी बांधवांना नमो शेतकरीचे 2,000 आणि PM किसानचे 2,000 रुपये आता येणारच आहेत। हे 2 हप्त्याचे 4,000 रुपये तर मिळतीलच, पण एवढंच नाही तर सरकारकडून 17,000चा पीक विमा हा पूर्णपणे 17,000 रुपये टोटल रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होऊन जाईल आणि यामुळे शेतकरी बांधवांना एक मोठा दिलासा मिळणार आहे। बघा, आलेल्या माहितीनुसार
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. आता ही आनंदाची बातमी आलेली आहे. पण आता शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा म्हणजे 2 हप्त्याचे पैसे मंजूर होत आहेत. 4,000 रुपये आणि पीक विम्याची वेगळीच रक्कम ही मिळणार असून पीक विम्याचे वेगळेच 17,000 रुपये अशी मोठी रक्कम सरकारच्या माध्यमातून हजारो नाही तर महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत. बघा आता हे पूर्ण पैसे तुमच्या खात्यावरती येणार असून एक मोठा दिलासा तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. तर चला पैसे वाटप होणारे आणखी पुढचे कोणते जिल्हे आहेत त्या पण जिल्ह्यांची नावं सांगतो. बघा आता जर त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर सर्वात आधी तुमच्या खात्यात हे सर्व हप्त्याचे पीक विम्याचे पैसे जमा होऊन जाणार आहेत. तर चला आता या ठिकाणी उर्वरित राहिलेली सर्व काही अपडेट आता आपण बघूयात. बघा मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. आता तुम्ही काळजी करू नका. आता बघा पैसे वाटप कसं होत आहे. सर्वात आधी सरकारकडून 14 जिल्ह्यात पैसे जमा केले जाणार आहेत. पीक विमा असो की नमो शेतकरी योजनेचा हप्ता असो हा दिला जाणार आहे. बघा कोणालाच काळजी करायची आता गरज नाहीये. आता पैसे वाटप हे कधी होणार, आज होणार की उद्या होणार, आता याकडे सर्वांचं लक्ष होतं. पण कृषी मंत्री काय म्हटले ते पण सांगतो. राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मोठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांना देण्याचं काम केलेलं आहे. बघा आता कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्यासाठी जे आहे ते आता सगळ्यांकडे म्हणजे हे काय निर्णय घेणार, यांचा निर्णय काय होणार याकरिता सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागलं होतं. पण कृषी मंत्र्यांनी डायरेक्ट सांगून टाकलं आणि मोठा निर्णय आता जाहीर केल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे. तर चला आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी बघू शकता आता एक नाही तर आता बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पूर्ण पैसे वाटपाची तयारी झालेली आहे. बघा आता आलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी पूर्ण पैसे वाटपाची तयारी झाली. बघा आता जो नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना आतापर्यंत मिळाला नव्हता त्यामुळे शेतकरी नाराज झाले होते. पण त्याबाबतच आनंदाची बातमी आलेली आहे. पूर्ण पैसे वाटपाची तयारी झालेली असून नमो शेतकरीचे 2,000 रुपये, PM किसान 2,000 रुपये आणि पीक विमा 17,000 रुपये डायरेक्ट मंजूर. बघा आता शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे येणार लाखो शेतकऱ्यांना, म्हणजेच की हप्त्याचे पैसे आता 90 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. म्हणजे महाराष्ट्रातील बऱ्यापैकी 80% शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्यासारखंच आता जे आहे ते होणार आहे. लाखो शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार असून DBTला मान्यता पण भेटलेली आहे. बघा आता DBTला मंजुरी भेटलेली असून DBTतून येणार पैसे वितरण DBTतून केलं जाणार आहे. बघा DBT अशी प्रक्रिया आहे की या माध्यमातून जर पैसे वाटप सुरू केलं तर शेतकरी बांधवांना 35 मिनिटात पैसे येतील किंवा 30 मिनिटात, म्हणजे की तिकडून पैसे पाठवल्यानंतर काही मिनिटातच, काही वेळेस 10 मिनिटात पण येतील, 15 मिनिटात येतील, जास्तीत जास्त लागले तर 25 ते 30 मिनिटं लागतील. पण या सर्व टायमिंग मध्ये पूर्ण पैसे आता हे जमा होऊन जाणार आहेत. बघा DBTला पूर्ण मान्यता मिळाल्यामुळे शेतकरी पण आता खुश झालेले आहेत. तर चला पैसे वाटप आता कोणत्या जिल्ह्यातून सुरू होत आहे पुढच्या जिल्ह्यांची यादी दाखवतो. कोणती 2 कामे करावी लागतील आता ती पण माहिती तुम्हाला सांगतो. बघा आता या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचे 2,000, PM किसानचे 2,000, मग बघा ही 2 हप्त्याची रक्कम 4,000 होत आहे. अशी मोठी रक्कम सरकारकडून येणार आहे. केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून दिलासा शेतकऱ्यांना आता मिळतच आहे. पण एवढंच नाही तर पीक विम्याची वेगळीच रक्कम वाटपाचा मोठा निर्णय. बघा आता हे सर्व पैसे या जिल्ह्यात पूर्ण वाटप सुरू होत आहेत. पैसे वाटपाच्या यादीतील यानंतरचा जिल्हा आहे हिंगोली जिल्हा. बघा आता हिंगोली जिल्ह्यातील देखील शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे. बघा आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता हे वाटप होणार असून शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आता समोर आलेली आहे. बघा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे आता पूर्णची पूर्ण जमा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळायला सुरुवात झालेली आहे. पूर्ण पैसे वाटप शेतकऱ्यांना मिळणार आहे. बघा आता 2 हप्त्याचे किती रुपये, 4,000 रुपये शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती येणार असून आजचा सर्वात मोठा निर्णय आता राज्य सरकारने घेतलेला आहे असं पण आपण म्हणू शकतो. यामुळे शेतकरी देखील आता चांगलेच खुश झालेले आहेत आणि ही शेतकरी बांधवांसाठी देखील आता चांगलीच मोठी आनंदाची बातमी आपण म्हणू शकतो. बघा आता पैसे वाटप होणारे पुढचे जिल्हे कोणते आहेत. बघा यानंतरचा जिल्हा आहे सातारा जिल्हा. आता सातारा जिल्ह्यातील पण सगळ्या शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता हे वाटप होणार आहे. म्हणजेच की एक पण शेतकरी आता या ठिकाणी जे आहे ते चिंताग्रस्त राहणार नाही. सर्वांच्या खात्यावरती पूर्ण पैसे वाटप आता हे केलं जाणार आहे. बघा या ठिकाणी पूर्ण पैसे आता वाटप सुरू होणार असून शेतकरी बांधवांना
सर्वांना एक मोठा दिलासा या माध्यमातून नक्कीच मिळणार आहे. बघा आता या ठिकाणी पूर्ण पैसे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत आणि यामुळे शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा आता मिळत चाललेला आहे. 2 हप्त्याचे 4,000 रुपये या जिल्ह्यात मिळणार आहेत. बघा आता तुम्हाला काही काम करायचे आहेत, ही KYC करा. जर ही 2 कामे केली नाही तर पैसे यायचे नाहीत. त्यानंतर आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक बँक खात्याशी संलग्न करा. पूर्ण पैसे येतील. ऑफिशियली तारीख सरकारने जाहीर केली नाही, पण आता काही क्षणामध्येच हे पैसे आता 1-2 दिवसाच्या तुमच्या खात्यात येऊ शकतात. कारण की कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आता मोठी तयारी केल्याचं दिसत आहे. आता फक्त तुमच्या बँक खात्यात पैसे टाकण्याचं काम राहिलेलं आहे. बाकी कोणती अडचण नाही, कधीही पैसे येऊन जातील. काळजी करू नका. धन्यवाद.